नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा आणि राज्यस्तरीय अधिवेशनात मराठा आरक्षणावरून सरकारच्या निषेध ठरावासह 5 ठराव मांडण्यात येणार। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची आज ईडीकडून चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात बनावट कागदपत्र बनवल्याचा वायकरांवर आरोप। रोहित पवारांची उद्या ईडी चौकशीवेळी शरद पवार ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एनसीपी ऑफिसमध्ये उपस्थित असणार। सूरज चव्हाणांची हायकोर्टात धाव। कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अटक, बेकायदा असल्याचा दावा। ईडी कोठडीचा आदेश रद्द करण्याची ही मागणी। याचिकेवर 29 जानेवारीला सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी। 8 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन। मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांसोबत 54 लाख नोंदी। सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत चर्चा। जरांगेंची माहिती, मागे हटणार नाही, मुंबईच्या दिशेने चालतच राहणार। जरांगे पाटील ठाम। पुण्यातील रांजण गावातून मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। जरांगे आज पुणे शहरात प्रवेश करणार। आंदोलनामुळे पुण्यात कोंडीची शक्यता। जरांगेंच्या मोर्चामुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल। खराडी बायपासवरून मगरपट्टा चौकातून नगरकडे जाणारी वाहतूक वळवली, तर पुणे नगर महामार्गावर 2 दिवस अवजड वाहतूक बंद। मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य व्हावी, इतरांच्या ताटातलं काढून न घेता आरक्षण द्यावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुनावणी। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। पक्षांतर स्पष्ट दिसत असतानाही शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही। ठाकरे गट सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार, संजय राऊतांची माहिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी। 27 ते 29 जानेवारी मुंबईत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद। सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मीरा भाईंदरमध्ये 2 गटातील राड्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ। भाजप आमदार नितेश राणे मीरा भाईंदरला जाणार। पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी।